काय दिलंय बघा, ABC ची व्हॅल्यू दिल्यात, युनिव्हर्सल सेट x दिलाय, x मध्ये किती दिलेत 1 to 10 दिलाय. देन व्हेरीफाय द फॉलोइंग, किती क्वेश्चन दिलेत 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन दिलेत. ओके, त्यातला फर्स्ट क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, सो x ची व्हॅल्यू आपण लिहून घेतले, a ची व्हॅल्यू लिहून घेतले, b ची व्हॅल्यू लिहून घेतले आणि c ची व्हॅल्यू लिहून घेतले. ओके, सो फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, काय दिलं, a युनियन b इंटरसेक्शन c. दोन साइड आहेत, दोघांना काय करायचे, व्हेरीफाय. पहिली लेफ्ट हँड साइड लिहून घ्यावे, त्याच्यामध्ये a इंटरसेक्शन c दिलाय, a इंटरसेक्शन c सॉरी b इंटरसेक्शन c आहे. b आणि c मध्ये काय कॉमन आहे ते लिहिणार आपण. b मध्ये काय कॉमन आहे, 4 आणि 5 कॉमन आहे आणि 6 कॉमन आहे. सो इथं आपण लिहून घेणार 4 5 आणि 6, 4 5 आणि 6. नेक्स्ट त्याचा युनियन करायचा आहे b a सोबत युनियन करायचं आहे. याचा आन्सर आलाय आपल्याकडे. सो आपण काय करणार, पूर्ण हे क्वेश्चन लिहून घेणार. तो a युनियन b इंटरसेक्शन c इज इक्वल टू, a ची व्हॅल्यू 1 2 3 4 आहे, युनियन करायचं आहे याच्यासोबत, बरोबर. याच्यासोबत युनियन a सोबत आणि याचा, मग युनियन म्हणजे एकत्र करणार. बघा 1 2 3 4 याच्यामध्ये आहेत आणि याच्यामध्ये 4 5 6 आहे, मग 4 दोघांमध्ये आहे आणि एकदाच लिहायचं आहे 4. मग 1 2 3 4 आणि 5 आणि 6 येईल. मग इथे लिहूया 1 2 3 4 5 आणि किती येणार 6. ओके, एक नंबर. त्याच्यानंतर राईट हँड साइड, बरोबर चिन्हाच्या त्या साईडला बघा, राईट हँड साइडला दोन व्हॅल्यू आहेत. एकामध्ये a आणि b चं युनियन करायचं आहे, त्यानंतर a आणि c चं युनियन आणि त्यानंतर दोघांचं इंटरसेक्शन आहे. मग पहिलं युनियन करूया, a आणि b चं युनियन म्हणजे एकत्र करणार आणि त्यानंतर a आणि c चं युनियन करायचं आहे. मग पहिलं a आणि b चं युनियन मध्ये 1 2 3 दोनदा आहे, बरोबर. 3 5 आणि 6 आणि याचं युनियन मध्ये किती येणार 1 2 3 4 5 आणि 6 7 8 पर्यंत. ओके, आता या दोघांचं काय करणार आपण, इंटरसेक्शन करणार. a युनियन b इंटरसेक्शन a युनियन c. मग दोघांमध्ये काय कॉमन आहे, 1 2 3 4 5 आणि 6 कॉमन आहे. मग ते इथे लिहून घ्या, 1 2 3 4 5 आणि 6. आणि याला किती नंबर देणार, 2 नंबर. बघा दोघांची पण 1 नंबर 2 नंबर, दोघांची पण व्हॅल्यू सेम आहे. 1 नंबरमध्ये पण 1 2 3 4 5 6 आहे आणि 2 नंबरमध्ये पण 1 2 3 4 5 6 आहे. मग फ्रॉम 1 आणि 2 लिहिणार आणि जो क्वेश्चन आपल्याला दिला होता तो लिहून घेणार. a युनियन b इंटरसेक्शन c इज इक्वल टू a युनियन b इंटरसेक्शन a युनियन c. ओके, कॉपी करू घ्या. त्यानंतर सेकंड क्वेश्चन घेतलाय बघा आपण. a इंटरसेक्शन करायचं आहे आणि इथलं काय दिलंय, आता युनियन दिलंय. इथं पहिला a इंटरसेक्शन कोणासोबत करायचा, b युनियन c सोबत. मग b युनियन c ची व्हॅल्यू काढून घेऊया. b युनियन c म्हणजे b आणि c ला एकत्र करणार. कितीपासून, फर्स्ट आठवडा 3 4 5 6 आणि 7 आणि 8. डबल अंक लिहायचे नाहीयेत दोघांमधले. आता ह्याचा a सोबत इंटरसेक्शन करूया, a इंटरसेक्शन b युनियन c. काय कॉमन आहे a आणि याच्यामध्ये, इंटरसेक्शन मध्ये कॉमन काढणार आपण. कॉमन किती आपल्याकडे 4 3 3 4 आणि 4. इथं दोन्ही साईडला आहे 3 आणि 4. कॉमन किती येईल 3 आणि 4. याला 1 नंबर द्या. नेक्स्ट या दोघांची व्हॅल्यू काढून घेऊया. याच्या व्हॅल्यू आता इंटरसेक्शनच्या काढायच्यात. a इंटरसेक्शन b, a इंटरसेक्शन b, a आणि b मध्ये काय कॉमन आहे, इंटरसेक्शन म्हणजे कॉमन किती आहे 3 आणि 4 कॉमन आहे फक्त. आणि a इंटरसेक्शन c, a इंटरसेक्शन c मध्ये काय कॉमन आहे, 4 कॉमन आहे फक्त. ओके, आता यांचं दोघांचं काय करायचं, युनियन a इंटरसेक्शन b युनियन a इंटरसेक्शन c इज इक्वल टू, युनियन म्हणजे एकत्र, दोघांचं एकत्र 3 आणि 4 येणार. 4 वेळा आलाय, आपण एकदाच घेणार. ओके, याला द्या 2 नंबर. बघा 3 आणि 1 नंबर 2 नंबर
दोघांचे पण व्हॅल्यू सेम आहेत. मग खाली काय लिहिणार, फ्रॉम 1 and 2. क्वेश्चन आहे तसा, A इंटरसेक्शन B युनियन C इज इक्वल टू A इंटरसेक्शन B युनियन A इंटरसेक्शन C. ओके, कॉपी करून घ्या. थर्ड क्वेश्चन बघा. थर्ड क्वेश्चन काय दिलंय, A युनियन B डॅश दिलाय इथं, डॅश. पण डॅश काढायच्या अगोदर आपल्याला काय काढायला लागेल, A युनियन B काढायला लागेल आणि नंतर त्याचा आपण काय करणार A युनियन B डॅश काढणार. मग A युनियन B कसा काढणार आपण बघा. A युनियन B काढताना काय करायला लागेल आपल्याला, लिहून घ्या अगोदर. देअरफॉर A युनियन B, A आणि B ला एकत्र करा. 1 2 3 4 5 आणि 6 येईल. डबल अंक घेत नाही आपण. आता A युनियन B इंटरसेक्शन काढणार. आता याच्यामध्ये किती अंक आहेत, A युनियन B मध्ये किती अंक आहेत, 1 to 6 आहेत. ओके, आता 1 to 6 आहेत. मग ह्याच्यामध्ये या युनिव्हर्सल सेटमध्ये हे 6 जे अंक आहेत 1 2 3 4 5 6 सोडून हे जे उरत आहेत 7 to 10 हे कशामध्ये येणार, ह्याच्यामध्ये येणार 1 7 8 9 आणि 10. ही व्हॅल्यू आली आपली A युनियन B डॅशची. याला 1 नंबर. आता दुसऱ्यामध्ये काय दिलंय, A डॅश दिलाय आणि इंटरसेक्शन B डॅश दिलाय. आपल्याकडे A ची व्हॅल्यू आहे, A डॅशची नाही आहे. मग A डॅशची व्हॅल्यू काढूया. A मध्ये किती आहे, 1 2 3 4 आहे. मग युनिव्हर्सल सेटमधून 1 2 3 4 कॅन्सल करणार आणि उरलेल्या व्हॅल्यू लिहिणार. बरोबर, हे कॅन्सल करणे, उरलेल्या व्हॅल्यू किती आहेत 5 to 10 हे कॅन्सल करणार. या व्हॅल्यू इथे लिहून घेणार. हे घ्या लिहून, 5 6 7 8 9 10. B डॅशची पण सेम व्हॅल्यू किती आहे, 3 4 5 6 आहे. मग राहणार किती, 1 2 3 4 5 6 सोडून 7 8 9 आणि 10. आता यांचं काय करायचं आहे, A डॅश B डॅशचं आपल्याला काय करायचं आहे, इंटरसेक्शन. सो कॉमन काढायतले 7 to 10 काय आहे, कॉमन आहे. मग लिहून घ्यायचं 7 8 9 आणि 10. याला द्या 2 नंबर. आलं, दोघांचं उत्तर सेम आहे. मग सेम आपण जसं मागाशी लिहिलं तसंच लिहून गेलं, फ्रॉम 1 to 10 1 and 2 दोन आणि क्वेश्चन लिहून घेणार आहे तसा. नेक्स्ट 4 क्वेश्चन बघा. फोर्थ, A इंटरसेक्शन B डॅश काढायचं. मग आधी A इंटरसेक्शन B काढणार. A आणि B मध्ये काय कॉमन आहे, 3 आणि 4 आहे. मग आता A इंटरसेक्शन B डॅश काढायचा. 3 आणि 4 सोडून बाकीच्या सगळ्या संख्या लिहिणार आपण युनिव्हर्सल सेट मधल्या म्हणजे X मधल्या 1 2 आणि 5 to 10. 1 2 नंतर 5 6 7 8 9 आणि 10. त्यानंतर पुढचं A डॅश, सेम A डॅशची व्हॅल्यू 1 to 4 सोडून 5 पासून कितीपर्यंत येणार, 10 पर्यंत. नेक्स्ट B डॅश, B डॅश मध्ये 3 4 5 6 सोडून म्हणजे 1 2 3 नाही 3 खोडूया, परत काढूया. 1 2 नंतर 7 8 9 आणि 10. आता बरोबर आहे. आता A डॅश आणि B डॅशचं काय करायचं आपल्याला, युनियन करायचं आहे. मग 1 2 3 4 5 1 2 5 6 7 8 9 आणि 10. ह्याला 1 नंबरची व्हॅल्यू आहे, ही 2 नंबरला आलेली. दुसरी साईड दोघांची पण व्हॅल्यू कशी आहे, सेम आहे का, हो आहे. मग खाली लिहिणार आपण फ्रॉम 1 and 2 आणि हे आहे तसा क्वेश्चन आपला. नेक्स्ट 5th, पहिला A आहे, A ची व्हॅल्यू लिहिली. त्यानंतर याच्यासोबत काय करायचं, त्याचं युनियन करायचं. या दोघांची व्हॅल्यू काढायला लागतील. मग पहिला A इंटरसेक्शन B काढूया. A इंटरसेक्शन B काय कॉमन काढणार, 3 आणि 4 येणार. ओके, त्याच्यानंतर B डॅशची व्हॅल्यू पाहिजे इकडे आपल्याला, या साईडला आहे. सो B डॅशची व्हॅल्यू काढून घेणार आहे आपण. बरोबर, मग B डॅशची व्हॅल्यू किती, 3 4 5 6 सोडून
3 4 5 6 सोडून 1 2 7 8 9 10 9 आणि 10. नेक्स्ट ए इंटरसेक्शन बी डॅश. कॉमन बघा ए आणि बी डॅश मधला, ए आणि बी डॅश मधला कॉमन किती आहे आपल्याकडे? 1 आणि 2 आहे. ओके, हा वरचा एक नंबर, कारण की इकडे एच आहे लेफ्ट साईडला बरोबर चिन्हाच्या, आणि राईट साईडला त्या दोघांचं युनियन करायचं आहे. ए इंटरसेक्शन बी चं याची व्हॅल्यू काढून घेऊया. बरोबर, दोघांच्या पण व्हॅल्यू काढल्यात आपण. आता काय करूया? युनियन करूया. सो ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी डॅश इज इक्वल टू, युनियन म्हणजे एकत्र करणार आपण, काय येणार? 1 2 3 आणि किती येणार? 4. याला 2 नंबर बघा, सेम व्हॅल्यू आहेत. मग सेम फ्रॉम 1 and 2 आणि क्वेश्चन लिहून घ्या. ए इंटरसेक्शन बी युनियन ए इंटरसेक्शन बी डॅश. ओके, कॉपी करून घ्या. 6वा प्रश्न. लेफ्ट साईडला बघा फक्त बी दिलाय, मग बी लिहून घेऊया. काय व्हॅल्यू आहे बी ची? 3 4 5 6. नंतर इथं ए डॅश पाहिजे आपल्याला, मग ए डॅश काढून घेऊया आधी. ए ची व्हॅल्यू काय आहे? फक्त 1 2 3 4 आहे, मग त्या सोडून ए डॅश येईल. म्हणजे 1 2 3 4 सोडून म्हणजे 5 6 7 8 9 आणि 10. आता काय करायचं आहे? 2 व्हॅल्यू काढायच्या राईट साईडच्या. मग पहिले ए इंटरसेक्शन बी आहे, ए आणि बी मधला कॉमन 3 आणि 4 येणार. ओके, त्याच्यानंतर ए डॅश इंटरसेक्शन बी, ए डॅश आणि इंटरसेक्शन बी मधला काय कॉमन आहे? 5 आणि 6. आता या दोघांचं आपल्याला काय करायचं? युनियन. ए इंटरसेक्शन बी युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी किती येणार? 3 4 5 6. दोन्ही व्हॅल्यू सेम आहेत, याला 2 नंबर टाका, जसं आपण लिहितो तसंच. फ्रॉम 1 and 2 आणि क्वेश्चन आपण लिहिलेला पूर्ण. बी इज इक्वल टू ए इंटरसेक्शन बी युनियन ए डॅश इंटरसेक्शन बी. ओके, 6 झाले. शेवटचा प्रश्न 5वातला. 7वा बघा, नंबर ऑफ सांगितले. आता एन दिलाय. एन म्हणजे नंबर ऑफ ए, नंबर ऑफ बी, आणि इथं नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. बरोबर. सो देअरफॉर बघा, नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू ए आणि बी मध्ये किती आहेत? युनियन म्हणजे एकत्र करणार, मग किती एकत्र केल्यावर किती येतात? बघा इथं 1 2 3 4 5 आणि 6 नंबर येतात. मग किती नंबर येणार? येतात 6. याला 1 नंबर द्या. त्याच्यानंतर राईट साईडच्या व्हॅल्यू सॉल्व्ह करूया आपण. किती आहे? नंबर ऑफ ए 2 बरोबर, आणि याची व्हॅल्यू काढायला लागेल आपल्याला. ए इंटरसेक्शन बी किती व्हॅल्यू आहेत? ए इंटरसेक्शन बी कॉमन किती आहेत? 3 आणि 4. 3 आणि 4 म्हणजे 2 व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये. मग इथे किती लिहिणार? 3 आणि 2 व्हॅल्यू लिहिणार. 2च व्हॅल्यू आहेत त्याच्यामध्ये. कॉमन 2 आहेत ना, नंबर लिहिले आता आपण फक्त नंबर्स लिहिले आहेत. किती कॉमन आहेत? 2. आता नंबर ऑफ ए मध्ये किती नंबर्स आहेत? 4 नंबर आहे. बी मध्ये पण 4, आणि हे आता किती आले? 2. बरोबर. किती आन्सर इथे येणार? 6. मग 1 नंबर 2 नंबरला दोन्ही साईडला किती नंबर आले? 6 नंबर आले. मग फ्रॉम 1 आणि 2 आणि क्वेश्चन लिहून घ्या, कारण की दोन्ही आन्सर काय आहेत? सेम आहेत. फॉर्म्युले बघा, IMP फॉर्म्युले. फॉर्म्युल्यामध्ये बघा 1 2 किती फॉर्म्युले आहेत? 7 फॉर्म्युले आहेत IMP, आणि इथं डी मॉर्गन्स लॉ आहे. IMP आहे बघा, इथं काय दिलं? ए इंटरसेक्शन बी डॅश दिलाय. मग तो डॅश आपण दोघांना देऊ शकतो. पहिला समजा ए ला दिला आपण, हा डॅश ए ला दिला, तर ए डॅश हा चिन्ह चेंज होणार, युनियनचा इंटरसेक्शन, आणि इथं बी डॅश सेम. इथं बघा डॅश ए आणि बी, आणि हा डॅश दोघांना देऊन इथं युनियनच्या जागी काय येणार? इंटरसेक्शन. ओके, आणि इथं फॉर्म्युलेज दिलेत बघा. ओके, डी मॉर्गन्स लॉ मध्ये युनियनचं
इंटरसेक्शनचं काय करणार युनियन. आणि इथं क्वेश्चन दिलाय बघा, ए आणि बी सबसेट आहेत, एक्स ची व्हॅल्यू दिले, बी ची व्हॅल्यू दिले, ए ची आणि बी ची दिले, नंतर ए डॅश इंटरसेक्शन बी ची दिले 5, आणि हे पुढच्या ज्या 1, 2, 3 आणि 4 या ज्या व्हॅल्यू आहेत आपल्याला काय करायच्या आहेत, फाइंड आउट करायचं आहे. त्यातला पहिला क्वेश्चन बघा आपण लिहून घेतलाय, त्यातला पहिला क्वेश्चन लिहून घेतलाय. त्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरणार आपण बघा, नंबर ऑफ ए युनियन बी. दोन फॉर्म्युले आहेत त्याचे, पहिला आणि दुसरा, पण त्या पहिल्यातल्या सगळ्या व्हॅल्यू नाही आहेत आपल्याकडे. दुसरा बघा, दुसऱ्यातल्या व्हॅल्यू आहेत आपल्याकडे. ओके, ती व्हॅल्यू नाही आपल्याकडे इथे. ओके, सो काय करणार आपण याच्यामध्ये हा फॉर्म्युला यूज करणार, सेकंड फॉर्म्युला. ओके, सेकंड फॉर्म्युला यूज करताना आपल्याला काय करायला लागेल, पहिल्यांदा सुरुवातीला बघा इथे आपण लिहून घेऊया, देअरफॉर नंबर ऑफ ए युनियन बी इज इक्वल टू नंबर ऑफ एक्स मायनस नंबर ऑफ ए युनियन बी डॅश. ओके, नाव नंबर ऑफ एक्स मायनस नंबर ऑफ, याला चिन्ह दोघांना पण देऊया, ए डॅश इथं चिन्ह, हे चिन्ह युनियनचं आहे, त्याचं काय करणार इंटरसेक्शनचं, आणि बी डॅश बरोबर डॅश काय केलं दोघांना पण दिला आता आपण. नंबर ऑफ एक्स, एक्सची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 50 आहे, आणि याची व्हॅल्यू किती आहे बघा इथं वरती, याची व्हॅल्यू इथं आहे बघा किती आहे आपल्याकडे 5 आहे. मग इथं किती देऊया आपण 5 लिहूया. मग इथं आन्सर किती आहे आपल्याकडे 45 आहे. So therefore number of A union B 45 आले, याला ब्रॅकेट करून घेऊया. नेक्स्ट नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी, कुठला फॉर्म्युला आहे बघा इथं फॉर्म्युला आहे, या फॉर्म्युला यूज करूया. फॉर्म्युला आधी लिहून घेऊया आपण. Number of A intersection B is equal to number of A plus number of B minus number of A union B. Okay, so number of A ची व्हॅल्यू आहे आपल्याकडे इथे दिली आपल्याकडे. नंबर ऑफ A ची व्हॅल्यू 35 प्लस B ची व्हॅल्यू 20. आता याची व्हॅल्यू कुठून आणणार, A युनियन B ची, तर बघा आत्ताच आली ती व्हॅल्यू बघा, ही आले 45. मग याला काय करूया, याला 1 नंबर देऊया आणि तिकडनं व्हॅल्यू इथं लिहूया. ती इथं किती लिहिणार 45 आणि इथं लिहूया फ्रॉम 1. याला कॅल्क्युलेशन केलं, इथं किती येईल 55 मायनस 45, आन्सर किती राहील इथं 10. इथं लिहून घेऊया नंबर ऑफ ए युनियन बी, सॉरी इंटरसेक्शन बी, ब्रॅकेट करून घ्या. नेक्स्ट नंबर ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी बघा दिलाय, 5वा फॉर्म्युला यूज लिहूया आपण. नंबर ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी मायनस नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी. नंबर ऑफ बी ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 20 आहे. मायनस याची व्हॅल्यू आत्ताच आली बघा, इथं वरती काढली, हे बघा किती आली 10 आले. मग याला 2 नंबर देऊया आणि इथनं याची व्हॅल्यू खाली लिहून घेऊया 10 आणि इथं लिहूया फ्रॉम 2. इथं पण आन्सर किती येईल 10. नंबर ऑफ ए डॅश इंटरसेक्शन बी, ब्रॅकेट करून घेऊया याला. ओके, नेक्स्ट फोर्थ लास्ट फॉर्म्युला आहे बघा याच्यासाठी. ए इंटरसेक्शन बी डॅश दिला होता, मग अशी ए डॅश दिला होता, इंटरसेक्शन सेम आहे. मग चेंज फक्त काय करणार, बीच्या जागी ए करणार फक्त फॉर्म्युल्यामध्ये.
सेम जो 3 नंबरला फॉर्म वापरला तसाच. इथं 35 मायनस इथं सेम 10. किती आन्सर येईल आपल्याकडे इथं 25. याला आपण लिहिणार फ्रॉम 2. आन्सर आला याचं हे लिहून घेऊया. नंबर ऑफ ए इंटरसेक्शन बी डॅश. ओके, कॉपी करून घ्या. 7th बघा काय दिलं आपल्याला क्वेश्चन. आउट ऑफ 200 स्टुडंट्स 35 स्टुडंट फेल झालेत. कशामध्ये? MST CET मध्ये. 40 स्टुडंट AIEE मध्ये आणि 40 ITI मध्ये. बरोबर. तसेच काय झाले 20 फेल इन MSCIT आणि AIE मध्ये झालेत. ओके. नंतर 17 कशामध्ये झालेत? AIEE आणि IIT एंट्रन्स मध्ये आणि 15 MSCET आणि IIT मध्ये झालेत. ओके. 5 फेल्ड इन ऑल 3 एक्झाम आणि फाइंड हाऊ मेनी स्टुडंट, किती स्टुडंट आहेत आणि त्याच्यामध्ये 2 व्हॅल्यू आपल्याला काय करायच्यात? फाइंड आउट करायचे. पहिलं काय सांगितलंय? डिड नॉट फेल इन एनी एक्झामिनेशन. ओके. ती पहिली व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. अगोदर आपण किती स्टुडंट आहेत ते फाइंड आउट करायला लागतील. तर पहिले किती? आउट ऑफ 200 स्टुडंट दिलेत. टोटल किती स्टुडंट आहेत आपल्याकडे? 200 आहेत. मग काय लिहिणार आपण? x लिहिणार त्याच्यासाठी. x इज इक्वल टू सेट ऑफ ऑल स्टुडंट लिहिणार इथं. त्यानंतर ओके 35 स्टुडंट कशामध्ये फेल झालेत? MST CET मध्ये. त्यासाठी एक सेट घेऊया. A चा सेट कशासाठी घेणार? सेट ऑफ स्टुडंट हु फेल इन MST CET. MST CET. ओके. नेक्स्ट बी घेऊया. कोणासाठी? AIEE. त्याच्यासाठी किती स्टुडंट आहेत? 40 आहेत फेल झालेले. मग तिथं पण सेम लिहिणार, फक्त MST CET च्या जागी काय लिहिणार? AIEE. who failed in AIEE. नेक्स्ट ITI मध्ये फेल झालेल्यांसाठी C घेऊयात. सेट ऑफ स्टुडंट who fail in IIT. Okay, next आता पुढे बघा. 20 फेल झाले दोघांमध्ये. 20 स्टुडंट पुढे काय झालेत? फेल कशामध्ये? दोघांमध्ये. कशामध्ये? MST CET आणि AIEE म्हणजे ते कॉमन आहेत. ओके. सो पहिला नंबर ऑफ एक्स किती येणार आपल्याकडे? नंबर ऑफ एक्स टोटल स्टुडंट किती आहेत आपल्याकडे? 200 आहेत. मग इथं काय लिहिणार आपण? 200 लिहूया. नंबर ऑफ एक्स सेट ऑफ ऑल स्टुडंट 200. नंबर ऑफ ए 35 MST CET मध्ये फेल झालेले. त्यानंतर B 40 आणि C किती आहे? 40च आहे. ओके. त्यानंतर MST CET दोघांमध्ये MST CET आणि AIEE मध्ये 20 फेल झालेत. म्हणजे दोघांमध्ये पण कॉमन हे झालेत, मिळून फेल झालेत. म्हणजे ते काय येणार? दोघांमधले कॉमन म्हणजे इंटरसेक्शन येणार तिथं A आणि B चा. दोघांमध्ये मिळून झालेत 20. सो नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इज इक्वल टू 20. सेम. त्याच्यानंतर 17 कशामध्ये? AIEE
आणि ITI मध्ये, म्हणजे ह्याचं इंटरसेक्शन B आणि C चं येणार. नंबर ऑफ B इंटरसेक्शन C ती 17 आणि 15 स्टुडंट MST-CET आणि ITI मध्ये झालेत. म्हणजे A चं इंटरसेक्शन कोणासोबत येणार? C सोबत. नंबर ऑफ A इंटरसेक्शन C किती स्टुडंट आहेत ते? 15 आणि 5 फेल्ड इन ऑल 3 एक्झाम, तिघांमध्ये पण, म्हणजे A, B आणि C. म्हणजे इथं काय करूया आपण, नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C तिघांमधलं पण कॉमन आहे 5 स्टुडंट जे तिघीमध्ये फेल झालेत. ओके, पहिले स्टुडंट टोटल किती स्टुडंट आहेत ते बघूया. हाऊ मेनी स्टुडंट, साठी एक फॉर्म्युला यूज करणार आपण. बघा, टोटल स्टुडंट काढणार आपण. हाऊ मेनी स्टुडंट मग युनियन यूज करणार, तिघांमधले पण स्टुडंट किती आहेत, युनियनने फॉर्म्युला वापरणार. मग नंबर ऑफ A युनियन B युनियन C इज इक्वल टू नंबर ऑफ पहिला A प्लस नंबर ऑफ B प्लस नंबर ऑफ C आणि त्यातून मायनस करणार 5 स्टुडंट मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C हे मायनस करणार. करा अंतर B. ओके, हां, आणि ह्याच्यामध्ये काय करणार, प्लस A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C. ओके, हा फॉर्म्युला आपला तयार झाला आहे. नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B प्लस नंबर ऑफ C नंतर मायनस नंबर ऑफ A नंबर ऑफ B इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C नंतर A इंटरसेक्शन C आणि प्लस काय केलंय A इंटरसेक्शन B इंटरसेक्शन C. त्यांच्या व्हॅल्यूज टाकल्यात. कॅल्क्युलेशन करा, आन्सर किती येते बघा. इथं टोटल आन्सर येईल 120 मायनस 52. सो 8 आणि ते 68 आन्सर येईल. तर टोटल स्टुडंट किती आहेत आपल्याकडे, नंबर ऑफ A युनियन B युनियन C. फर्स्ट क्वेश्चन आहे, त्याचा आन्सर घेऊया इथं. First number of student who did not fail in any एक्झामिनेशन. ओके, हे फर्स्ट काढायचं आहे आपल्याला, जे एका पण एक्झाम मध्ये फेल नाही झाले. इज इक्वल टू नंबर ऑफ एक्स मायनस ए स्टुडंट. हे मायनस करणार आपण, काय करणार, मायनस नंबर ऑफ ए युनियन बी युनियन सी. ओके, टोटल एक्स किती आपल्याकडे 200 आहे. 200 मायनस 68. सो 32 सॉरी 132 आपला आन्सर आहे. 132 did not fail in any exam. So
सेकंड फील्ड इन AIE आणि IIT एंट्रन्स सेकंड काढायचं आपल्याला. सो B आणि C. म्हणजे B इंटरसेक्शन C यूज करणार आपण. बघा खाली घ्या, इथे लिहून घेऊया नंबर ऑफ स्टुडंट who fail in कशामध्ये AIEEE and or घेऊया आणि IIT entrance. So therefore हा B आहे आणि हा C घेतलाय आपण सेट युनियन. ओके, फाइंड आउट करणार आपण B युनियन C. म्हणजे एकत्र किती जण एंट्रन्स मध्ये फेल झालेत B आणि C च्या. सो इथे एक फॉर्म्युला आहे बघा आपल्याला, अगोदर A युनियन B फर्स्टच फॉर्म्युला आहे, जे अगोदर फॉर्म्युला दाखवलेत तुम्हाला. नंबर ऑफ A प्लस नंबर ऑफ B मायनस नंबर ऑफ A इंटरसेक्शन B. याच फॉर्म्युल्याने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. इथं B च्या जागी A आहे आणि C च्या जागी कोण आहे B आहे. सो पुढं आपण लिहूया बघा, इथे काय लिहिणार, नंबर ऑफ B प्लस नंबर ऑफ C मायनस नंबर ऑफ B इंटरसेक्शन काय आहे ना C. सो B आणि C ची व्हॅल्यू बघूया किती आहे. इथे B आणि C B ची 40 आहे आणि C ची पण 40च आहे. सो इथं काय लिहिणार आपण, 40 प्लस 40 मायनस याची व्हॅल्यू किती आहे इंटरसेक्शनची, B इंटरसेक्शन C ची 17 आहे. ओके, सो इथं किती लिहिणार आपण 17.